काय 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 झालंय काय? सॉरी बॉस, गलती से मिस्टेक हो गई. पण काय करू मी, हा सारखा बंद पडत असतो बघा. मारल्याशिवाय चालूच होत. हा बघा चालू झाला बॉस. बॉस मी काय म्हणतो, हा पुन्हा एकदा बंद पडायच्या आत आपण कोणीतरी एक IT इंजिनियर बघूया. म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार. बॉस ते बघा खाली, पृथ्वी तलावर एक माणूस कम्प्युटर दुरुस्त करताना दिसतोय. नक्कीच IT इंजिनियर असेल. आपण त्याला ठपकूया काय? नाही, ते कदापि शक्य नाही. एकदा घेतलेला मानवाचा प्राण पुन्हा त्याच्या शरीरात अर्पण करता येत नाही. त्यामुळे तुला पुन्हा पृथ्वी तलावर जाता येणार नाही. काय 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 म्हणास काय म्हणास? अरे मी या गेंड्या माझ्या मरणावर टाकून असतोस. इकडे ये, इकडे ये. ए मेल्या गणोबा, अरे मेल्या तू तिकडे बोलावलं, साण्याचं बोलतोस तिकडे कशाला गेला? ए ए ए सोड 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 मेल्या नाट्या, सोड सोड सोड. अरे हा मी गेलो होतो तुझ्या बापाचं श्राद्ध टाकायला मशनात. चहा आलं तुझ्या मागच्यात झालं. नाही तर काय, लॉकडाऊन नंतर सकाळ सकाळ दुकान आवडलो तर इलो उधारे. बाजी, आपण आपल्या राज्याची लांछना दूर व्हावी म्हणून स्वराज्याची निर्मिती केलेली. हे नीती, हे सिंहासन, हे छत्र संरक्षणाकरता आहे, भक्षण करण्याकरता नव्हे. हे घ्या तुमचे पैसे. असे रस्त्याला टाकू नका. जास्त झाले असतील ना तर मला द्या. धानीताई, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 1 मिलियन व्ह्यूज तू लिहून ठेव. अगं गाणं तसं सुचलंय मला. ओक मेरे, काय ते बोलून ठेव एकदाचे. तू छुपी है कहाँ. वाह तेजू, काय सूर लागलाय तुझा. परत परत. ए घुले, काय बोलून राहिलीस बे? तिचा गुडघा फिरला वाटतो. कॉन्सन्ट्रेट. तू छुपी है कहाँ, मैं तड़पती रही. आज लवकर सुटून सुद्धा ही आली नाही. तू छुपी है कहाँ, भूक लागली तर भेळ खा. वा भैताळ, गुडघा खचून खाली आले का? एडी होऊन राहिलीस का बे? Yeah, I know. निर्जीव means non-living things. ए, पण तुला कसं माहित? यम है हम है यम. यम? यम? गेला वाटतं. निर्जीव वस्तू. मला तर ह्याची धास्ती वाटू लागले. दिवसेंदिवस ही हिडिंबा होत चाल. नाही, आता अजिबात नाही. या बाई बरोबर मी आता 1 सेकंदही राहू शकत नाही. खूप झालंय आता. अरे मागच्या आठवड्यात लग्नासाठी तिला एक नवीन साडी आणून दिली होती. त्या साडीच्या काठामध्ये थोडा फॉल्ट होता, म्हणजे तो दिसतही नव्हता हा असा. पण त्यामुळे तिने ती नवीन साडी नेसली नाही आणि त्या दिवसापासून ती जे काय बोलतेय ना ते संपतच नाही. अरे कंटाळा आलाय रे मला तेच 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 ऐकून. काय तुला सांगू मी माझं दुःख. आणि त्यातून तू तो नेकलेस दिलास. कशाला दिलास त्यावरून पण मला ऐकायला लागलं की तुम्ही मला नेकलेसच आणून नाही दिला, तुम्ही मला प्रेमच नाही करत, तुम्ही मला काय आणूनच देत नाही, तुमचं काय माझ्याकडे लक्षच नाही. अरे नक्की काय करायचं ना तेच कळत नाही. नेमका कामाच्या वेळेलाच हा फोन वाजतो आणि मी जेव्हा रिहर्सल्स करत असतो तेव्हा हा तर नक्कीच वाजतो. अशी नाही तू, ती आली ना की हवेमध्ये असा सुगंध पसरला पाहिजे. गुलाबाच्या पाकळ्या भरल्या पाहिजे. अशी मनामध्ये ना वायलीन वाजलं पाहिजे. जशी
स्वर्गातली अप्सराच आहे अशी वाटली पाहिजे. अप्सरेचा फोन वाटतोय. नाही, एवढी महागडी रिंगटोन तर माझ्या अप्सरेची नाही. मी यांना शोधत लताताईंकडे गेलेली. त्या रागात एकट्याच बडबडत होत्या. कपाटातून सगळा पसारा बाहेर पडलेला. हा नेकलेस दरवाजापाशी होता. तुम्ही हा 31st ला घातलेला. म्हणून माझ्या लक्षात आलं की हा तुमचाच आहे. मी लता ताईंना विचारणार होती पण त्या खूप रागात होत्या म्हणून तुमच्याकडेच आले. झालं बाबा एकदाच. अच्छा मागणी काय यार, एवढ्या वेळातून एक डायलॉग आला होता तो पण. मिस्टर राठोड, हे काय चाललंय तुमचं? गेले 4 दिवस तुम्ही माझा वेळ वाया घालवला. पहिल्या दिवशी आलात काही डिस्कस करणार, त्याआधी निघून गेलात एक अर्जंट मीटिंग आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम, आणि तिसऱ्या दिवशी तर काय आलातच नाही. आणि आज काय, हे फोनवर फोन्स. त्यात कालपर्यंत तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत होतात, आज माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही तुमचं काम करताय. जर तुम्हाला केस लावण्यासाठी वेळच नाहीये तर कशाला घेताय दिवस? आणि माझा तरी वेळ का वाया घालवला? बादशाह अकबर, उगीच ओरडू नका. वक्तच्या आधीच तुम्ही दरबारात आलात म्हणून कुणी नाही. दरबारात दरवेळी उशिराच येतात. त्यात पण पावसाळ्यातल्या शेतीचा फेसला थंडीत लावता. शेतकऱ्यांचे हाल त्या. आणि काही जंग झालीच की सगळं संपल्यावर येतात. पर हम भी शहजादे सलीम है, हम भी शाही खून है, है कि नहीं? आदाब शहजादे सलीम. एवढे हुशार आहात. ठीक आहे. मी एक सवाल विचारतो, तुम्ही जवाब द्या. जो बरोबर दिलं तर तुमची ख्वाहिश पूर्ण होईल. नाही तर खाली दरबार में खोली सरदार. हे की नाही? ती कोण आहे जी जीवित असताना शोर करत नाही पण जेव्हा मरते तेव्हा हलक्या गोष्टीने सुद्धा कड आवाज करते? आसान और मामूली सवाल. ती कोण आहे जी जीवित असताना शोर करत नाही पण जेव्हा मरते तेव्हा हलक्या गोष्टीत सुद्धा कड असा आवाज करते? अशी काय बोंबला. इस जमाने ने हर वक्त टोकर दी तरी पण सांभाळला आम्ही स्वतःला. हमने दिया सध्या नाही आहे तेच बरं, नाहीतर सर्वांच्या घरी. ओके, सध्या नाही आहे ना तेच बरं, नाहीतर सगळ्याच्या घरी चहा उडायला गेली असतीस आणि सोबत तुझे ते थुकरट. हम जलते दिये बन गए आणि तुमच्या या दरबारात उजळत मनोरंजन केलं. और अब तुम बस गरीबी की आंचल को खौफ से भरना. सध्या नाही आहे ना तेच बरं, सध्या नाही आहे ना तेच बरं, नाहीतर सगळ्याच्या घरी चहा फुकट. गरीबी की आंचल को लूटना क्या, खौफ के दर्द से आंसू भरना क्या, और जब प्यार किया तो डरना क्या. सध्या नाही आहेस ना तेच बरं, नाहीतर सर्वांच्या घरी फुकट मध्ये चहा उडायला गेली असतीस आणि सोबत तुझे ते थुकरट जोक्सी घेऊन गेले असतीस. काय आता मी इसरले परत. हो, हे घ्या तुमचे पैसे. असे रस्त्यावर टाकू नका आणि जास्त झाले असतील ना तर मला द्या. हे घ्या.
उठ उठ अशी बिथरून जाऊ नकोस. हा बोल. माझ समज. हा समज. नीट नीट. हा नीट बघ. हा बरोबर ओळखलं, बरोबर ओळखलं. आता पुढं. यहाँ पे हुकुम आगा चाय कम चीनी मारको जिनी का बरीच वर्षात होतो ना, गंज लागला थोडा. आणि तसही माझे दादाजी बोलले होते, एक दिन अलादीन आएगा और बाहर निकालेगा. बराबर ना अलादीन? उठ उठ अशी बिथरून जाऊ नकोस. हे सृष्टीचक्र तुझ्याच ऊर्जेने चाललंय, म्हणून तू आत्मनिर्भर राहा. आपलं ते खंबीर हो. Shit. ते माझं वाक्य डिरेक्टरनी मला दिलं. सुनो मेरे आका, शांती से आपकी तीन इच्छाएं पूरी हो जाएगी. आणि अजून एक माझ्याकडून फुकट. भिकाऱ्या, काय होता मी कठोर मनाचा नाही ना. विसरलंय परत. ये 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 ये. यू कॅन डू इट. अरे अरे पळतोयस कशाला? अरे थांब. उठ उठ अशी बिथरून जाऊ नकोस. हा कुठे गेली? उठ उठ अशी बिथरून जाऊ नकोस. हे सृष्टीचक्र तुझ्याच ऊर्जेने चाललंय. नाही नाही नाही, तसं नाही, तसं नाही. मग मी 10वीत असताना माझे आई वडील गेले. मी आणि माझा लहान भाऊ माणूस, मी दोघेच होतो. जवळच कोणीच नव्हतं आम्हाला. मी छोटं मोठं काम करून घर सांभाळायला सुरुवातही केली. पण कॉलेजमध्ये असताना मनोज अचानक आजारी पडला आणि आम्हाला समजलं की त्याला कॅन्सर आहे. उठ उठ अशी बिथरून जाऊ नकोस. हे सृष्टीचक्र तुझ्याच ऊर्जेने चालू आहे, म्हणून तू खंबीर राहा. होय, ते अधर्माची वेल पिसाळलेल्या पिशाच्या प्रमाणे धाव घेत आहे. इथे दुष्ट माणूस नसून कपटी प्रवृत्ती आहे. हे युद्ध दैव आणि दानव यांचं नसून शुद्ध आणि अशुद्ध विचारांचं आहे. पण एक चांगली वृत्ती सदैव तुझ्या सहकार्यासाठी अनेक रूपांमध्ये जन्म घेत राहील. अगं पण तू एवढं कसलं टेन्शन घेतेस? पहिलाच दिवस आहे ना आज, सगळं नीट होईल. तू शरदशी लग्न करायचा निर्णय घेतलास, हीच फार मोठी गोष्ट आहे. होशील ऍडजस्ट तू हळूहळू. शरद कशी दिसते मी? तुला ती सिरियल माहितीये, उसका पती सिर्फ मेरा है, त्यामधल्या मोनिका सारखी हेअरस्टाईल केली आहे मी आज. सांग ना कशी दिसते? काय रे शरद, तू मला बघितलं पण नाहीस. काय तू पण ना. अच्छा शरद ऐक ना, मी काय म्हणते, आपण यावेळेस पण चायनीज नको ना खाऊया रे. नाहीतर लता नाही ना सारखं सारखं तेच तेच मागवतो. आपण ना यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करू. म्हणजे थाय, इटालियन, मेक्सिकन असं काहीतरी ट्राय करू. हा सांग ना, तुला काय खायचंय? राधिका, अरे शरद, आज तू घरी? आमच्या ह्यांनाही सुट्टी नाही ना, म्हणून म्हटलं इथे यावं. अरे मला ना घरी एकटीला जरा कंटाळाच येतो. इथे कसं राधिकाशी जरा गप्पा मारता येतात. एरवी अशा गप्पा होत नाहीत ना रे आमच्या. आणि तुला सांगू का, मला घरी ना एकटीला जेवायचा जरा कंटाळाच येतो. इथे कसं राधिकाशी गप्पा मारता मारता जेवणही जातं. त्याचा काय हाता मी सांगितलं ना त्या का. लक्ष कुठे तुमचं?
हे घ्या तुमचे पैसे. असे रस्त्यावर टाकू नका. कोणी घेतलेत तर मग हे घ्या तुमचे पैसे. कोणी स्वतः प्रकट झालोय मी, चिंता करू नको. तुझ्या बापाची जागा सांभाळी. पाहुणे आले सुद्धा, कधी नव्हे तो हाही वेळेवर पोहोचला. अहो पुणे नाही हो, पुणे पुणे. अहो लखलखत्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक मुखवटा आहे तो. स्वातंत्र्याच्या प्रकाशाची सुरुवात आहे तो. अहो पुणेकर म्हणजे निराळच व्यक्तिमत्व. हरे राम हरी हरी हरी. पोरी मी सुद्धा आले, सर्व मॅनेज केले. अयो स्वामी नारायणा, एवढे लोक जमा झाले असते कस ते. अयो स्वामी, तुम्ही आमचे स्वामी, आम्ही तुमचं रुक्मिणी असत. तुम्ही कसं या असे नारायणासारखे बसा. मी तुमच्यासाठी बडा सांबार आले होते. नको बडा सांबार नको. एवढ्या प्रेमाने बनवलेलं बडा सांबार नाही म्हणत. असं का रहा, मी कठोर मनाचा नाही ना. आमच्या हाटला पण अटॅक येऊ शकतो हा. नाही माका काय प्रॉब्लेम नाही, पण कुसुमक आणि माका तुमचो झील पसंत हा. तुझो काय आकृती, तुका काय वाटता हा. अगं शाळेत असताना वडाचं झाड बनली होती. त्या नीट जमना मला. कसं करणार म्या. नाही बाई, मला लई भी आवडतं या. अगं मी आहे कामजोड, वाईट मदत करशील ना बघ. बरं हा फ्रीजचा दरवाजा पुसून घेऊ. अगं मोठ्या लोकांनी पहिल्यांदा काय बघायला आवडेल याचा काही नेम नाही. अगं काय झालं, विचार पटलं ना व. झाड झाडांचा पडलाय सडा. गच्चीत 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 झाड झाडांचा पडलाय सडा. जो ह्यांचं नाव घेऊन सांगून ठेवते, आमच्या वाटेत जाऊ नका नाही तर तुमच्या आईच्या पाया पडा. अगं हळूहळू, महाराजांची माणसांनी ऐकलं तर काही खरं नाही तुझं. अगं या गाण्याच्या फरमानानं वैताग आलाय. अगं तुला सांगू, मी आपली घरी काम करता करता अशीच गाणी गुणगुणत होते. तेवढ्यात हे आलं. ह्यांनी माझ्याकडे साखर मागितलं होतं चहामध्ये, आणि मी या गाण्याच्या नादात तिखट घालून दिला. असं जाळ झाला तोंडाचा, काय सांगू तुला. अख्खा घर नुसतं डोक्यावर घेतला. असा गोंधळ उठाला काय सांगू नको. अगं तुम्ही सगळ्या खुळ्यात वाटतं. मला सांगा काय अवघडी यात. आपण सकाळ उठताव, जात्यावर जाताव, आंघोळी करून तुळशीला पाणी घालताव, उगवत्या नारायणाला अर्जव घालताव, दिसभराची कामं करताव. तेव्हा मनातल्या मनात गाणंच गुणगुणताव ना. आपल्याकडे सोबत शेतात काम करायला जाताव, तेव्हा थकवा येऊ नये म्हणून गाणंच बोलताव ना. काय ग. अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मियते भाकर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा चालल्या पाण्यावर हल्ल्यार लाटा. आज जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे, पण त्याला घाबरून चालणार नाही. हे जे संकट आपल्यावर आले आहे त्याला रोखण्यासाठी आपल्यालाच काळजी घ्यायला हवी. त्यासाठी सरकारी आदेशांचे पालन करा. विनाकारण घराबाहेर पडू नका. अगदीच गरज भासल्यास घराबाहेर पडताना नाक आणि तोंड योग्य पद्धतीने झाका. त्यासाठी मास्क किंवा रुमालाचा वापर करा. तसेच त्याला वारंवार हात लावू नका.
आणि बाहेर असताना कोणत्याही वस्तूला किंवा जागेला विनाकारण हात लावू नका. बाहेर कुठेही असताना शारीरिक अंतर पाळा, म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. घरी आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवायला विसरू नका. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक व संतुलित आहार घ्या. योगासनं तसेच प्राणायाम करा. लवकरच आपण या परिस्थितीतून बाहेर पडू आणि कोरोनावर मात करू. या कोरोना विषाणूमुळे गर्दी टाळणं अनिवार्य झालं आहे. त्यामुळेच आपला गजबजलेला रंगमंच आज पूर्णपणे शांत आहे. रंगमंचाप्रमाणेच आपल्या मनावर प्रकाश ज्योताऐवजी हतबलपणाची धूळ जमा झाली. अभिनयाची ओढ रोम रोमत आहे. पण प्रेक्षकांचा कल्लोळ मिळवणे सध्या तरी शक्य नाही. आज रंगमंच पूर्णपणे मोकळा आहे. पण लवकरच तिसऱ्या घंटेचा नाद घुमेल आणि मखमली पडदा उघडेल. या नटरंगासमोर हीच प्रार्थना आहे की कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपुष्टात येऊ दे. रात्री दीर्घ होत आहे. अंधार अजून काळोख करेल. रात्र दीर्घ होत आहे, अंधार अजून काळोख करेल. या भयान काळोखातून आपण जरी चालू तरी विश्वास ठेवा, लवकरच सूर्य उगवेल. आम्ही घरी बसून सज्ज आहोत आपल्या मनोरंजनासाठी. लवकरच आपण भेटू नाट्यगृहात. हो, त्याची तर तयारी चालू आहे. धन्यवाद. अच्छा, म्हणजे हे सगळं त्याच्यासाठी होतं. आता मला कळालं. पण मला हे विचारायचं की आपण नाटक का करतो?